कर्जमाफीच्या निकषांविरोधात विहिरीत खाट टाकून आंदोलन। राज्य सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आणि सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे अनोखे आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी पुत्र नारायण लोखंडे, विकास जाधव यांनी विहिरीत खाट टाकून आंदोलन छेडलं। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी विविध अटी आणि निकष लावल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील असा आरोप आंदोलकांनी केला आहे। शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, पीक विमा तातडीने मंजूर करणे, शेतीमालाला हमीभाव देणे तसेच खत वितरणाची ऑफलाईन व्यवस्था सुरू करण्याच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्रतेने करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी जाहीर केली ती फसवी असून या फसवी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर गेल्या 5 दिवसांपासून बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करतोय। मात्र सरकारने सध्या झोपेचं सोंग घेतलेलं आहे। रविकांत भाऊंच्या तब्येत खालावत चालली असून त्यांच्या ठिय्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून आज भोकरदन येथे आम्ही सिंचनविहिरीमध्ये खाटेवर बसून त्यांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करतोय। प्रामुख्याने आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच ज्या शेतकऱ्यांनी गायगोटे, वृक्ष लागवड, त्यानंतर सिंचनविहिरीचे बांधकाम केले त्या शेतकऱ्यांना तात्काळ कुशल मजुराची अकुशल रक्कम त्यांना देण्यात यावी, पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा। आज सध्या पावसाळा तोंडावर आलेला असताना सध्या शेतकऱ्यांना खतं मिळत नाही, त्या शेतकऱ्यांना खतं देखील तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। जर शासनाला आमच्या मागण्यावर मार्ग तात्काळ काढावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। जर शासनाकडे लक्ष देत असेल तर शेतकऱ्यांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा मी यावेळी देतो। गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर हे 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहे। सरकारनं त्यांच्या आंदोलनाकडे, उपोषणाकडे पाठ फिरवलेली आहे। अद्यापपर्यंत त्यांच्या उपोषणाला, शेतकऱ्याच्या उपोषणाला सरकारनं गांभीर्याने घेतलेलं नाही। सरकारनं त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेत समस्त शेतकरी बांधवाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलं पाहिजे। शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 म्हणून हे सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर शब्दाला न जागता त्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली नाही। त्यांनी कर्जमाफीच्या नावावर नियम व अटी शर्ती घालून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकरी जोड तर नाही ना अशी शंका या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनात उपलब्ध होत आहे। म्हणून या उपोषणाची दखल घेत, तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या सरकारने करावं, अन्यथा शेतकरी पुत्रांचा उद्रेक या ठिकाणी सरकारला परवडणारा नसेल। जय जवान, जय किसान। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।